नमस्कार बालमित्रांनो. आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात खूप सारे सण येतात. मंगळागौर येते, नागपंचमी येते. आता प्रत्येक सणाची एक कहाणी आहेच, पण ह्या सणाला आपण जी पूजा करतो प्रत्येक सोमवारी, ज्याला शिवमूठ असं म्हणतात, त्याचीसुद्धा एक वेगळी गोष्ट आहे आणि ती गोष्ट आज आपण बघणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या आणि 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून द्यायचा आणि नावडतीला मात्र उष्ट खरकटं खायला द्यायचा, नेसायला जाडे भरडे कपडे, राहायला गुरांचं घर आणि गुराख्यांची कामं द्यायचा. पुढे काय झालं, श्रावण महिना आला आणि पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची भेट नागकन्येशी आणि देवकन्येशी झाली. त्या कुठे जात आहेत असं विचारल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं बरं? त्या म्हणाल्या, भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलबाळ होतं, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोण आहेस गं? नावडती म्हणाली, मी आहे राजाची सून, मी देखील तुमच्यासोबत देवळात येते. आणि त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, हे काय बोलताय, कशी पूजा करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतरा, नावडती आहे ती मला आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपास करावा. नाहीच जमलं तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ घ्यावे, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5व्या सोमवारी सातू शिवमुठी करता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपास केला. जावा नणंदानी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सगळं सामान आणलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, नावडती आहे मला आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपास केला. शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन झोपून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे, वाट कठीण आहे, वाटेत काटे कुठे आहेत, जंगली जनावरं आहेत, साप आहे, वाघ आहे, तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान तिनं घेतलं आणि देवाला जाऊ लागली. मग घरची माणसं मागे मागे येऊ लागली. त्यांना बघायचं होतं की ती कोणाची पूजा करते आणि तिला म्हणू लागली, अगं नावडती, तुझा देव दाखव. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काहीच वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे आणि खूप जनावरांची भीती वाटली. त्या सगळ्यांना नावडतीची दया आली. ते म्हणाले, आजपर्यंत रानात ही एकटी कशी येत असे कोण जाणे. नावडतीला चिंता पडली की ह्यांना आता देव दर्शन देतो की नाही. तिने देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्येसह ते देऊळ सगळं सोन्याचं झालं. त्या देवळाचे खांब रत्नजडीत झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, नावडती आहे मला आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिली. राजाला खूप आनंद झाला. त्याचं नावडतीवरचं प्रेम वाढलं. दागिने घालायला दिले आणि खुंटीवर पागोटं ठेवून तो तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळे बाहेर आले. राजा परत आला आणि म्हणाला, अरेच्छा, माझं पागोटं तर देवळातच राहिलं. असं म्हणून तो परत देवळाजवळ आला तर काय, देऊळ अदृश्य झालेलं होतं
आणि तिथे एक छोटंसं लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने पूजा केलेली होती. जवळ खुंटीवरचं पागोटं घेऊन तो बाहेर आला आणि सुनेला विचारू लागला, हे असं कसं झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली आणि त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून राजाने घरी नेलं आणि ती नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.